संतवाणी भेटी लागी जीवा. प्रश्न उत्तर पाहू आपण. प्रश्न पहिला. पुढील पद्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1. आकलन कृती. पहिला प्रश्न. आकृतीबंध पूर्ण करा. 1. वाट पाहण्याचा कालावधी. रात्रंदिवस. 2. चकोराचे जीवन. पौर्णिमेचा चंद्र. विठ्ठल भेटीची वाट पाहणारे. मन. तुकारामांनी विठ्ठलाला केलेली विनंती. धावुनी श्रीमुख दावी देवा. भुकेलिवा बाळ अति करतो शोक. वाट पाहतो माऊलीची. वाट पाहतात लेखी कुणाची? मुराळीची. त्यालाच मुळा असेही म्हणतात. वाट पाहतात. कोण वाट पाहतं? संत तुकाराम. कुणाची वाट पाहतात? पंढरीची. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 1. जीवाला कोणती आस लागली आहे? उत्तर. जीवाला विठ्ठल भेटीची आस लागली आहे. प्रश्न दुसरा. विठ्ठलाची वाट कोण पाहत आहे? उत्तर. संत तुकारामांचे मन विठ्ठलाची वाट पाहत आहे. प्रश्न तिसरा. अतिशोक कोण करत आहे? उत्तर. भुकेलेले बाळ अति शोक करत आहे. प्रश्न चौथा. संत तुकारामांना कशाची भूक लागली आहे? उत्तर. संत तुकारामांना श्रीमुख दर्शनाची भूक लागली आहे. प्रश्न पाचवा. संत तुकाराम विठ्ठलाला कोणती विनंती करत आहेत? उत्तर. संत तुकाराम विठ्ठलाला श्रीमुख दर्शनाची विनंती करत आहेत. प्रश्न तिसरा. कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. प्रश्न पहिला. तैसे माझे डॅश वाट पाहे. उत्तर काय असणार? मन. तैसे माझे मन वाट पाहे. प्रश्न दुसरा. दिवाळीच्या मुळा डॅश आसावली. उत्तर काय येणार? लेखी. दिवाळीच्या मुळा लेखी आसावली. प्रश्न तिसरा. पाहतसे वाटुली डॅश. उत्तर काय असणार? पंढरीची. पाहतसे वाटुली पंढरीची. प्रश्न चौथा. भुकेलिवा बाळ अति डॅश करी. उत्तर काय असणार? शोक. भुकेलिवा बाळ अति शोक करी. प्रश्न पाचवा. वाट पाहे डॅश माऊलीची. उत्तर काय येणार? उरी. वाट पाहे उरी माऊलीची. प्रश्न सहावा. धावुनी डॅश दावी देवा. उत्तर काय येईल? श्रीमुख. धावुनी श्रीमुख दावी देवा. मुलांनो, ह्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुम्हाला आधी संतवाणी पाठ करून घ्यावी लागेल. कृती दुसरी. आकलन कृती. प्रश्न पहिला. सहसंबंध लिहा. त्यातील पहिला प्रश्न. जीवा. आस. वाट. रात्रंदिवस. प्रश्न दुसरा. लेखी आसावली. उरी माऊलीची. प्रश्न दुसरा. समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा. ह्या प्रश्नासाठी तुम्हाला संतवाणी पाठ असणे गरजेचे आहे. इथं दिलेल्या अर्थानुसार तुम्हाला योग्य पंक्ती लिहायची आहे. प्रश्न पहिला. त्यातील पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोर पक्षाचे जीवन असते. तर पंक्ती येणार. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. ब. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे. उत्तर काय येणार? पाहे रात्रंदिवस वाट तुझी. क. तसेच माझे मन तुझी वाट पाहत आहे. उत्तर काय येईल? तैसे माझे मन वाट पाहे. प्रश्न दुसरा. त्यातील हे देवा, तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे, म्हणून तू माझ्यासाठी धावून ये. उत्तर आहे. धावुनी श्रीमुख दावी देवा. ब. हे विठ्ठला, पंढरपुराहून कोणीतरी मला तुझ्या भेटीसाठी
न्यायला येईल याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. उत्तर, पाहतसे वाटुली पंढरीची. पाहतसे वाटुली पंढरीची. प्रश्न तिसरा, काव्यपंक्तीवरून शब्दांचा योग्य क्रम लावा. मुलांनो, मी उत्तर वाचते आहे. पहा, उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचा, जीवा चंद्रमा मन पाहे. प्रश्न दुसऱ्याचं उत्तर, आसावली पंढरीची माऊलीचे श्रीमुख. प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे, मुळा बाळ शोक तुका. प्रश्न पाचवा, काव्यपंक्तीचा योग्य क्रम लावा. आपल्याला ह्या ज्या काव्यपंक्ती दिलेल्या आहेत त्याचा योग्य क्रम लावायचा आहे. तर मी उत्तर वाचत आहे. पहिला क्रम येणार, पाहतसे वाटुली पंढरीची. दुसरा क्रम येणार, भुकेली वा बाळ अति शोक करी. तिसरा क्रम, वाट पाहे ओरी माऊलीची. चौथा क्रम, धावूनी श्रीमुख दावी देवा. प्रश्न सहावा, कोणते लिहा. उत्तर, शोक करणारा भुकेली वा बाळ. प्रश्न सातवा, प्रश्न तयार करा. दिलेल्या पंक्तीवरून आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत. पंक्ती काय आहे, तुका म्हणे मज लागलीसे भूक. तर आपण प्रश्न काय तयार करू शकतो, भूक कोणाला लागली आहे. तर आपल्याला उत्तर काय मिळेल, संत तुकाराम यांना भूक लागली आहे. दुसरी पंक्ती, भुकेली वा बाळ अति शोक करी. तर आपण काय लिहिणार प्रश्न, बाळ अति शोक का करत आहे. तर त्याचं उत्तर काय मिळेल आपल्याला, बाळ भुकेलं आहे त्यामुळे तो अति शोक करत आहे. तर ह्या पद्धतीने आपण हे प्रश्न तयार करणार. काव्यपंक्ती 1, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 2. भेटी लागे जीवा ह्या पंक्तीपासून श्रीमुख दावी देवा या पंक्तीपर्यंतचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर. कृती 3, कवितेतील शब्दांचा अर्थ. 1, पहिला प्रश्न, कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. भेट, समानार्थी शब्द गाठ, जीव आत्मा, आस आशा किंवा अपेक्षा, जीवन म्हणजेच आयुष्य. कृती चौथी, काव्य सौंदर्य. त्यातील पहिला प्रश्न, खालील काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा. प्रश्न पहिला, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे. उत्तर, संत तुकारामांना लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना संत तुकाराम चकोराचे उदाहरण देतात. ज्या प्रकारे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, त्याचप्रमाणे विठ्ठल हे संत तुकारामांचे जीवन आहे. त्यामुळे संत तुकारामांचे मन त्या चकोर पक्षासारखे विठ्ठल दर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे. प्रश्न दुसरा, दिवाळीच्या मुळालेखी आसावली पाहतसे वाटुली पंढरीची. उत्तर, संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या आपल्या मनस्थितीचे अचूक वर्णन केले आहे. संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेरून कोणीतरी मुराळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय मनापासून वाट पाहत असतात, त्याचप्रमाणे हे विठ्ठला, मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल याची आतुरतेने वाट पाहत आहे. प्रश्न तिसरा, तुका म्हणे मज लागलीसे भूक धावूने श्रीमुख दावी देवा. उत्तर, विठ्ठल भेटीची तीव्र ओढ योग्य उदाहरणातून तुकाराम महाराज व्यक्त करतात. अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सांगतात की, लहान बाळाप्रमाणे मला देखील विठ्ठल दर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशा वेळी ते विठ्ठलाला विनंती करतात की, हे देवा, तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे, त्यासाठी तू माझ्याकडे धावत ये. तुझ्या दर्शनासाठी मी तळमळत आहे. प्रश्न दुसरा, भक्त व विठ्ठल आणि चकोर व चंद्र यातील साधर्म्य तुमच्या शब्दात सांगा. उत्तर, भक्त श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो. त्याला विठ्ठलाशिवाय दुसरे काहीच सुचत नाही.
त्याचे संपूर्ण जीवन हे विठ्ठलमय झालेले असते. विठ्ठल दर्शनाशिवाय त्याला अन्न पाणी गोड लागत नाही. विठ्ठल दर्शन हेच त्याच्या जीवनाचे साध्य असते. त्याचप्रमाणे चकोर पक्षी चंद्रकिरणांसाठी आतुर झालेला असतो. कवी कल्पना आहे की पौर्णिमेचा पूर्ण चंद्र दिसला की चकोर पक्षाला आनंद होतो. तो फक्त चंद्राचे कोवळे किरणच प्राशन करतो. चंद्रकिरण हेच त्याचे जीवन असते. अशा प्रकारे भक्त व चकोर हे अनुक्रमे विठ्ठल व चंद्र यांच्या भेटीसाठी तळमळत असतात. प्रश्न तिसरा. विठ्ठल दर्शन हे सर्व सुखांचे सुख आहे. या विधानातील समर्पकता तुमच्या शब्दात सांगा. उत्तर. विठ्ठलाचे दर्शन हे सर्व सुखांचे सुख आहे. विठ्ठलाचे दर्शन होताच भक्तांची तहान भूक हरवून जाते. त्यांचे नयन दिपून जातात व त्यांचे हृदय सुखद आनंदाने भरून जाते. विठ्ठल दर्शन ही भक्तांच्या आत्म्याला लागलेली आध्यात्मिक भूक असते. म्हणून विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरपुराला जातात. एकदा का विठ्ठल दर्शन झाले की मानवाचे सर्व प्रकारचे पाप, ताप आणि वेदना संपुष्टात येतात. प्रश्न दुसरा. दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा. पहिला मुद्दा. कवी किंवा कवयित्रीचे नाव. संत तुकाराम. पूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा अंबिले मोरे. मुद्दा दुसरा. कवितेचा विषय विठ्ठल भेटीची अनावर ओढ. तिसरा मुद्दा. भुके लिवा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची, तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूने श्रीमुख दावी देवा. उत्तर. विठ्ठल भेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात की ज्याप्रमाणे लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेनं शोक करते, म्हणजे रडते, तळमळते, आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतं, त्याप्रमाणे मी देखील तुझी वाट पाहत आहे. मला देखील लहान बाळाप्रमाणे विठ्ठल दर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशा वेळी ते विठ्ठलाला विनंती करतात की हे देवा, तुझे श्रीमुख मला दिसावे, म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे, म्हणून तू माझ्यासाठी धावून ये. मुद्दा चौथा. कवितेतून मिळणारा संदेश. संत तुकाराम यांना विठ्ठल भेटीची ओढ लागली आहे. त्यासाठी अतिशय योग्य उदाहरणे वापरून त्यांनी भेटी लागी जीवा हा अभंग लिहिला आहे. या उदाहरणांचा अभ्यास केला असता संत तुकारामांच्या मनात विठ्ठलाच्या भेटीची किती अनावर ओढ आहे हे लक्षात येते. अशीच आपणही परमेश्वराची भक्ती केली तर आपणासही परमेश्वराची प्राप्ती होईल, असाच संदेश भेटी लागी जीवा या अभंगातून आपणास मिळतो. मुद्दा पाचवा. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. भेटी लागी जीवा हा संत तुकारामांचा अभंग मला खूप आवडला आहे. त्याचे कारण म्हणजे विठ्ठल भेटीची ओढ व्यक्त करण्यासाठी त्यांनी निसर्गातील, संसारातील अगदी चपखल उदाहरणांचा वापर केलेला आहे. रोजच्या व्यवहारातील उदाहरणे वापरून अपेक्षित परिणाम त्यांनी साधला आहे. मुद्दा सहावा. कवितेतील खालील शब्दांचे अर्थ लिहा. उत्तर. मन म्हणजेच अंतकरण, मुळा म्हणजे मुराळी, लेकी म्हणजे मुलगी किंवा कन्या, भुकेलिवा म्हणजेच भुकेलेले. पाठाखालील स्वाध्याय. प्रश्न पहिला. कोष्टक पूर्ण करा. वाट बघणारा चकोर. चकोर कोणाची वाट बघतो? पौर्णिमेचा चंद्रमा. आणि वाट बघण्याचे कारण? चंद्रकिरण हेच त्याचे जीवन. वाट बघणाऱ्या लेखी कुणाची वाट बघतात? महारचे बोलावणे येण्याची. तर आपण लिहिणार महारचे बोलावणे येणे. वाट बघण्याचे कारण काय? दिवाळीचा सण. वाट बघणारा भुकेलेले बाळ कोणाची वाट पाहतं? माऊलीची. वाट बघण्याचे कारण? भूक. वाट बघणारे संत तुकाराम कुणाची वाट पाहतात? पांडुरंगाची. वाट बघण्याचे कारण? भेटीची आस. प्रश्न दुसरा.
योग्य अर्थ शोधा. त्यातील पहिला प्रश्न, आस लागणे म्हणजे? ध्यास लागणे. प्रश्न दुसरा, वाटोळी म्हणजे? वाट. प्रश्न तिसरा, भावार्थ आधारित. त्यातील पहिला प्रश्न, संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टांतातील तुम्हाला आवडलेला दृष्टांत स्पष्ट करा. उत्तर, संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या आपल्या मनस्थितीचे वर्णन करताना दिलेले लहान बाळाचे उदाहरण अतिशय समर्पक वाटते. ज्याप्रमाणे लहान बाळाचे विश्व हे त्याची आईच असते, त्याचप्रमाणे तुकारामांचे विश्व म्हणजे फक्त विठ्ठलच आहे. बाळाला भूक लागल्यावर तो अतिशय आतुरतेने आपल्या आईची वाट पाहते. तिच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो. तिची भेट होणे हे त्याचे ध्येय असते. त्याचप्रमाणे विठ्ठलाची भेट हे संत तुकारामांच्या जीवनाचे ध्येय आहे. परिणामी हा दृष्टांत अतिशय समर्पक वाटतो. प्रश्न दुसरा, चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात हे तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, संत तुकारामांना विठ्ठल भेटीची आस लागली आहे. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, पौर्णिमेच्या चंद्राची तो आतुरतेने वाट पाहत असतो, त्याचप्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीची संत तुकारामांना आस लागली आहे. विठ्ठलाचे दर्शन हेच जणू त्याच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. प्रश्न तिसरा, तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणीच्या भेटीला असुसले आहात हे सांगण्यासाठी एखादा दृष्टांत वापरा व तो स्पष्ट करा. उत्तर, दिवाळीच्या मुळालेखी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची. जवळच्या मित्राच्या भेटीला असुसले आहोत यासाठी वरील दृष्टांत अतिशय समर्पक वाटतो. कारण ज्याप्रमाणे लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली माहेरच्या ओढीने व्याकुळ होतात, दिवाळीच्या सणात कोणीतरी मुराळी माहेरून मला भेटण्यासाठी येईल व काही दिवसांसाठी मला माहेरपणाला घेऊन जाईल या विचाराने त्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या असतात. त्याचप्रमाणे मी देखील माझ्या अमेरिकेतील मित्राच्या भेटीसाठी असुसलेलो आहे. Thank you so much students for watching this video. If you like this video, then like, share and subscribe to my channel. Okay, bye. Take care. We will visit again in the next video.